हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? तर बघा, मी गावावरून आले आणि मम्मीनी मला खूप सारं काय काय दिलेलं आहे. तर मी तुम्हाला पण दाखवते काय काय दिलंय. यांना पण माहीत नाही अजून मम्मीनी काय काय दिलंय. तर आता हे पण बघते. तर चला बघू पहिला काय दिलंय. सांगा काय दिलं असेल, सांगा तरी. आता तिकडे काय असतं उन्हाळ्यात? काय तुम्हाला आवडतं ते बघूया काय. फ्रीज मध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळे जरा बा हे मावशीने दिलेत आंबे. म्हणजे चटणी वगैरे करून किंवा असंच लोणचं वगैरे असं जेवताना ना तोंडी लावण्यासाठी बोलली करून खा. कारण आता जास्त आंबे नाही आहेत त्यामुळे दोन दोनच दिले सगळ्यांना. कारण सगळेच जाणार होते. मोठी ताई होती, पुण्याची दिदी होती. तर मावशीने 5-6 आणले होते. तर बोलली सगळ्यांनी जेवढे वाटणीला येतील तेवढे घ्या थोडे थोडे. तर आंबे दिलेत आणि ते काजू बाहेर काढू शकत नाही कारण की जरा फाटलंय पेपर. आणि यांना काजूची भाजी आवडते त्यामुळे काजू. काय आहे? काजू आहे काय? आम्ही तर 2-3 वेळा खाल्ली भाजी. काय आहे? काजू आहे काय? तू खाल्लं ना? नको. खाल्लंच तिकडे गावाला, नको बोलते. तर एवढे काजू मम्मीने दिलेत आणि कारण की सगळ्यांना द्यायचे असतात त्यामुळे वाटणीला कमी कमी येतात चौघांना पण. दादा, ताई, दीदी आणि मी. असं थांब इथे लागेल त्याचं चीक उडालं तर. चिकू. आणि याच्यामध्ये आहेत अळूची पानं. ही मावशीकडून आणलेली आहेत. बघा किती मोठी मोठी पानं आहेत. एक एक पान तर खूप मोठं आहे. खाऊ पान पान खा. बघ पान पान केवढं मोठं. हा मग पान आहे काय? तर अळूवडी पण करायची, काजूची भाजी पण करायची. बघू आता टाइम भेटेल तसं एक एक करून टाकायचं. चल हे गोमा झाला. थांब ह्याच्यातच ठेव. अजून काय दिलंय इकडे? कढीपत्ता आहे आणि चहाची पात. काय? चहाची पात आणि एवढा कढीपत्ता. काय पत्ते? हे कढीपत्ता आहे, कढीपत्ता. हे नाही, हे वखरते. हे नाही, हे बघ इतकी पिशवीत आहे बघ. ते काय? आणि इकडे आहे ना मम्मीने मला असं घेऊन दिलेले आहेत पॅकेट. बघा पापड. त्याच्यात जिरं टाकलेलं असतं. मला ना गेल्या वेळी आणले होते ना, ते खूप आवडले होते त्याच्यामुळे मग मम्मीने आता घेऊन दिले. बघा हे पापड आहेत. कसले तांदळाचे आहेत वाटतं. तांदळाचे. हां सरक. तांदळाचे पापड. ही ताकातली मिरची आहे. अजून काय? हे पालकचे पापड आहे, त्याच्यामध्ये पण जिरं आहे वाटतं. अजून हे पण जिरा पापड आहेत. हे त्यातलेच आहे तांदळाचे पापड. हे छोटे आणि हे मोठे. हे साबुदाण्याचे आणि हे सांडगे आहे. मला खूप आवडतं पण भाजी कशी करतात मला माहित नाही. कमेंट मध्ये आहे ना मला रेसिपी सांगा कोणाला माहित असेल तर. मी खाल्ली होती भाजी, मला आवडते पण भाजी करता येत नाही. एकदाच खाल्ली होती. कुठे खाल्ली होती मी माहित नाही. गावालाच खाल्ली असेल कोणाकडे तरी. आणि ही आहे सांडगी मिरची, मला आवडते त्याच्यामुळे आणली. आणि ते गोड लिंबाचं लोणचं तुम्हाला आवडतं? त्यांना नाही आवडत, त्यांना फक्त आंब्याचं आवडतं. इथे मिरचीचं आहे, इथे लिंबाचं आहे आणि इथे आंब्याचं आहे. तर एवढं सगळं घेऊन आले मी. त्याच्यात लाडू वगैरे आहेत. ते प्रसाद घेतलेला. सगळं एकदाच खायचं? कधी? आज देते तुला बनवून. जेवताना तळायला पाहिजे थोडंसं आहे ना. काय तू खाणार लोणचं? नाही खात तू? जाऊ दे. हे फोडलं नाही अजून. काय खायचं तुला याच्यातलं? हे लिंबाचंच लोणचं खायचं म्हणते. द्यायचं काहीला. हां
आणि नाही खात ती. रात्री पेरूची आईस्क्रीम आणली ती नाही खाल्ली तिने. हे काय आहे? काय आहे? पापड आहे. पापड आहे. आणि हे काय आहे? हे आंबाचे तू आणले. हां. आणि हे काय याच्यामध्ये काय आहे? काय नाही. हे बघ. काय? रोज खाते तरी तिला माहिती नाही काय. हे काय आहे? नाही. हे खा. तिला पापडच आवडले. काजूची भाजी दोनदा करणार मी, थोडी थोडी. हे खाते मी पापडच्या मम्मीच्या. मम्मीचा. तर एवढं सगळं दिलं होतं मम्मीने. अजून काय दिलेलं? मी करते काय. काय करते तू? काय काय? आंब्याचं लोणचं घालायचं का? पल्लाटा. यावर्षी येत ना पिक्के आंबे नाही आणले, नाहीतर पिक्के आंबे पण घेऊन येत असते मी. पण यावेळी नाही भेटले जास्त आंबे. मे महिन्यात गेले तर भेटेल कदाचित. जाऊ जा परत. आता नाही जाणार कुठे. आता पिकूचं स्कूल चालू होईल त्याच्यामुळे कुठेच नाही. पिकूला आता जून पासून पिकूला शाळेत टाकायचे आहे. पल्ला. आता जेवढं एप्रिल आणि मे कुठे जायचं असेल तर यांना पण सुट्टी असते. एप्रिल, मार्च आणि एप्रिल म्हणजे आता ईद आहे तर 2-3 दिवस घरीच आहेत त्याच्यामुळे. आणि आता एप्रिलमध्ये थोडीशी सुट्टी असते, नाहीतर नाही. आता दिवाळीशिवाय. दिवाळीत पण फक्त 8 दिवस. हा ना. आता फक्त ईदसाठी 2 दिवस स्टुडिओ बंद ठेवलाय, नाहीतर स्टुडिओ पण बंद ठेवत नाहीत. पण कामगारच नसते त्याच्यामुळे 2 दिवस सुट्टी द्यावी लागते. सगळेजण जातात ना गावाला ते लोकं. माझी बड्डी कटा कटा. माझं आहे हे कमी वाटतं लोणचं. हे बघा ना किती भरलेलं आहे. आणि हे बघा अर्ध वाटतंय पूर्ण. माझे हे पिचका कुट्टम हे बाई. पूर्ण अर्धा डब्बा आहे. नाही हे घे खाला. हे तर आपण खाल्लं. याचं तर बघा पूर्ण भरलेलं आहे. भाव माझी खेती खा का. हे बांध. उपवास वगैरे असला ना तर बरं पडतं लोणचं किंवा पापड असं. खायचे काय काय. नाही काय. तुम्ही खाल्लंय सांडगं? हे बघ आता बनवूया एकदा हे बघ भाजी. पप्पा छोटे छोटे. आम्हाला युट्यूबला पहिला रेसिपी बघावी लागेल, मला माहित नाही. का खेळू.